शिमग्यासाठी लाल परी सज्ज। गाव ते एसटी या ब्रीद वाक्यानुसार महानगर आणि खेडे गावांना लाल परीची सेवा जोडलेली आहे। होळीच्या काळात प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, वेगवान, स्वस्त व्हावा यासाठी एसटी महामंडळाने वाढीव फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे। प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अचूक अंदाज घेऊन एसटी महामंडळाने होळी जादा ऑपरेशन 2026 अंतर्गत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या विभागातून तब्बल 198 जादा फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे। लाल परी 27 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 या कालावधीत कोकणाच्या दिशेने अधिक वेगाने धावणार असून होळी निमित्त हजारो प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुलभ व्हावा या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत। या विशेष मोहिमेत सर्वाधिक फेऱ्यांचे नियोजन ठाणे आणि मुंबई विभागातून करण्यात आले आहे। ठाणे विभागातून तब्बल 79 फेऱ्या नियोजित असून त्यापैकी 71 फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी आधीच पूर्ण क्षमतेने सज्ज झाल्या आहेत। मुंबई विभागातून 62 फेऱ्या नियोजित असून 37 फेऱ्यांचे आरक्षण झाले आहे, तर 25 फेऱ्या गट आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत। पालघर विभागातून 24 फेऱ्या पूर्णपणे गट आरक्षणाच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहेत। रायगड विभागातून 33 फेऱ्या होणार असून त्या सर्व आरक्षित प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत। या विशेष मोहिमेतील सर्वाधिक गर्दी 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या 2 दिवशी अपेक्षित आहे। 28 फेब्रुवारी रोजी तब्बल 91 फेऱ्या तर 1 मार्च रोजी 59 फेऱ्या नियोजित केल्या आहेत। होळीच्या पूर्वसंध्येला एसटी प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।